नाती रक्ताची असो वा मानलेली, तिथे संपत्ती आणि धनाच्या लोभाने शिरकाव केला की जन्मदात्यांचा सुद्धा विसर पडतो. स्वार्थ आणि अहंकार किती पोसावा याला सुद्धा मर्यादा आहे. ज्या आईने जन्मापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, जिच्या पदराखाली शांत निद्रा घेतली, जिच्या हृदयात केवळ मुलाच्या काळजीची धडधड दिसायची, त्याच आईचा घात मुलाने केला तर? अत्यंत किळसवाणी आणि मायममतेच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडलीय सिंधुदुर्ग जिल्ह्यात. मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या कणकवली तालुक्यातील वारगाव सोरप सुतारवाडी येथे दारूच्या नशेमध्ये चक्क पोटच्या गोळ्यानेच आपल्या आईचा खून केल्याची घडली आहे. सदर घटना बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास घडली. या घटनेत आई प्रभावती रामचंद्र सोरप या जागीच मृत्युमुखी पडल्या. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन मुलगा रवींद्र रामचंद्र सोरप याला ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास प्रभावती व मुलगा रवींद्र यांच्यात काही कारणावरून वाद झाले. त्यातून संतप्त झालेले रवींद्र याने थेट कोयत्याने आईच्या डोक्यावर आणि ठिकठिकाणी वार केले.